नमस्कार, मी विश्वास मुळीक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये। आज आपण मुंबई शहरातील गणपती पाहायला जाणार आहोत। चला तर मग तिकडे जाऊया आणि हे गणपती कसे आहेत ते पाहूया। आपण आता गिरगाव येथे आलेलो आहोत आणि येथील काही सार्वजनिक गणपती पाहणार आहोत। ही केशवजी नाईक चाळ आहे। यात मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 मध्ये स्थापन केला। आज 2025 साली या गणपतीचे 133वे वर्ष आहे। या बाप्पाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले आहे। त्यांची फोटोसहित माहिती दिलेली आहे। बाप्पाची पालखी। या गणपतीचे वैशिष्ट्य असं आहे की येथे कोणताही लाऊडस्पीकर डीजे न लावता अगदी पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो। आता आपण या बाप्पाचे दर्शन घेऊया। आता आपण पुढील गणपती पाहणार आहोत श्री साई गणेश मित्र मंडळ यांचा मुंबईतील पहिली लाल मातीची सार्वजनिक मूर्ती आहे ही। मुंबईतील पहिली लाल मातीची मूर्ती। आपण आता गिरगावच्या राजाचे दर्शन घेणार आहोत। हे या राजाचे 98वे वर्ष आहे। हा आपला गिरगावचा राजा। मूर्ती भव्य आणि अतिशय सुंदर अशी आहे। मला स्वतःला हा गिरगावचा राजा प्रचंड आवडला। सकाळची वेळ असल्यामुळे मला या बाप्पाचे व्यवस्थित दर्शन मिळाले। राजाच्या मूर्तिकाराचे नाव राजन विष्णुपंत पाटकर असे आहे। या बाप्पाचे विविध वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, त्यांची इथे सर्टिफिकेट्स ठेवण्यात आलेली आहेत। जसे की बाप्पाचा जो आताचा फेटा आहे तो सर्वात उंच आणि जड महाराष्ट्रीयन फेटा आहे।
त्याची उंची 6 फूट आहे व वजन 200 किलो आहे. बाप्पाच्या मंडपातील डेकोरेशन हे पर्यावरणपूरक बांबूने करण्यात आलेले आहे. बाप्पाची मूर्ती ही 21 फुटांची आहे आणि तीही पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीने बनलेली आहे. शाडूच्या मातीची इतकी उंच मूर्ती म्हणून बाप्पाचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हे बांबूचे डेकोरेशन अप्रतिम आहे. आता आपण खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा गणपती पाहणार आहोत. ही मुंबईतील सर्वात मोठी कागदी लगद्यापासून बनलेली इको फ्रेंडली पूजेची मूर्ती आहे. आता आपण गिरगावचा गिरिजात्मक सार्वजनिक गणपती पाहणार आहोत. यंदा हे याचे 99वे वर्ष आहे. इथे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्रीतील लेण्यांची प्रतिकृती उभारली आहे. आता मी परळ येथे परळचा महाराजा बघायला आलेलो आहे. हा गणपती सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला आहे. यंदा हे याचे 82वे वर्ष आहे. या गणपतीचे दर्शन घ्यायला मोठ्या संख्येने तरुण वर्ग इथे आलेला आहे. परळच्या महाराजाची दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती असते. यंदा मूर्तिकार अरुण दत्ते यांनी ही मूर्ती 45 अंश कोनावर संतुलित बॅलन्स केलेली आहे. आता आपण माटुंग्यामध्ये रुईया कॉलेजजवळ असलेला विद्यार्थ्यांचा राजा सार्वजनिक गणपती याचे दर्शन घेऊया. यंदा इथे मराठी बोलीभाषा किती आहेत या दाखवलेल्या आहेत.
माटुंगा मध्य रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या मार्केटमधील हा सार्वजनिक गणपती आहे. याचे डेकोरेशन फारच सुंदर आहे. मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. माझा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील असेच सार्वजनिक गणपती पाहणार आहोत.